ड्रगच्या 3 पुड्या मुळात एकत्र का केल्या, त्या मिक्स का केल्या, असा त्यांनी पहिला प्रश्न विचारला। तुम्ही लक्षात घ्या, हा जो अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे त्याच्यामध्ये 2 ग्रॅमपर्यंत जर का ड्रग असेल तर ते कमी मात्रेमध्ये आहेत, अल्प मात्रेमध्ये आहे असं म्हणून तो कायदा त्या केसला लागू होत नाही। मात्र 2 ग्रॅमच्या पुढे ते असेल तर ते पुरेसे ड्रग आहे असं मानलं जातं। या प्रकरणामध्ये 2 ग्रॅम 7 मिली इतकं ड्रग सापडलेलं आहे, मात्र 3 वेगवेगळ्या पुड्या होत्या आणि त्या एकत्र केल्याचं जेव्हा तपास अधिकाऱ्याने सांगितलं त्यानंतर मात्र आरोपीच्या वकिलांनी ह्याच्यावरती आक्षेप घेतलाय। आता ते सिगरेट पाकिट जर टेबलावरती होते त्या दिवशीची मी सगळी घटना सांगतेय आणि अंमली पदार्थ त्यामध्ये सापडला जो आरोपीने त्यामध्ये ठेवला असं पोलिसांचं म्हणणं आहे। एकीकडे आरोपीने तपासात सहकार्य केलं नाही असं सुद्धा म्हणणं आहे, फायनल अहवाल यायचा आहे, तपास करायचा आहे म्हणून कोठडी पाहिजे असं पोलिसांचं म्हणणं आहे। मग अंमली पदार्थ कुठून आला, तिथे कोणी आणला, किती पार्ट्या झाल्या, त्याच्यामध्ये काय काय घडलं, हा सगळा मुद्दा जो आहे तो विचारण्यात आला आणि या सगळ्या मुद्द्यासाठी कोठडी पाहिजे असं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। त्यामुळे कोर्टाने हा सगळा युक्तिवाद ऐकून घेतला आणि खेवलकर यांच्यासह 4 आरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। पुन्हा एकदा NDPS कोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणामध्ये सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये 5ही आरोपींना न्यायालयीन कोठडी जी आहे ती कंटिन्यू ठेवण्यात आली। उद्या खेवलकर जामिनासाठी अर्ज करणार आहे, त्यामुळे कोर्ट त्याचा जामीन स्वीकारणार का, त्यावेळी काय युक्तिवाद होतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत। पण सुरुवातीपासून प्रांजल खेवलकर यांना कुठेतरी अडकवण्यात आलेलं आहे आणि ते पूर्ण निरपराध आहे ही जी एक मंडळी येत होती आणि त्याबद्दलची चर्चा होत होती, तर त्याला थोडंसं क्रॉस जाणारं जी मांडणी आहे ती आज पोलिसांनी केली। त्यामुळे पोलीस 26 तारखेला 27 तारखेला ताब्यात घेतल्यापासून अटक केल्यापासून काय करतायत हा जो प्रश्न विचारण्यात येत होता त्याला आज उत्तर मिळालेलं आहे। कारण प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ, काही चॅट सापडलेले आहेत आणि ऐसा माल चाहिए हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, मला वाटतं ते बऱ्यापैकी क्लिअर काही गोष्टी होणाऱ्या आहेत। त्यामुळे आता ह्या 2 महिला कोण, यांचा काय संबंध आहे, किती वर्षापासून या सगळ्या व्यवसायामध्ये आहेत आणि त्या कशा काय त्यांच्या संपर्कामध्ये आला, उरलेले हे पार्टीमधले लोक जे आहेत त्यांचं एकमेकांशी कनेक्शन काय आहे, अशा अनेक गोष्टी समोर येणार आहेत। प्रकरण जितकं सोपं वाटतं तितकं अजिबात सोपं नाही आहे। आम्ही खेवलकरांच्याही बाजूने नाही आणि खेवलकरांच्या विरोधातही नाही। जे घडलं, जे कोर्टामध्ये झालं ते मी तुम्हाला सांगितलं। प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अँगल या प्रकरणातला समोर आणणार आहोत। सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका। काही माझ्याकडनं सुटलं असेल, काही जाणून घ्यायचं असेल, कमेंट नक्की करा। धन्यवाद।